केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा शनिवारी जाहीर केल्या। त्यानुसार देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे। विकास कामांचे फलक आता झाकण्यास सुरुवात झाली असून त्या ठिकाणी आता मतदारांमध्ये जागृती करणारे फलक उभारण्यात आले आहेत। त्यामुळे विकास कामांच्या फलकांचे विद्रुपीकरण रोखण्यास मदत मिळून प्रशासनाला जनजागृतीसाठी काही कालावधीसाठी हक्काची जागा मिळणार आहे। रायगडमधील अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आचारसंहितेबाबत माहिती दिली। आचारसंहिता सुरू असताना सर्वांचेच आचरण कसे असायला पाहिजे आणि प्रशासनाने कोणकोणती तयारी केली पाहिजे याची माहिती त्यांनी यावेळी दिली। आचारसंहिता लागू झाल्यानंतर 24 तासांमध्ये ज्या ठिकाणी विकास कामांचे नामफलक असतात ते कागद कपड्याने झाकण्यात येतात, मात्र त्यामध्ये एकसंगपणा नसल्याने ते चित्र फारच विद्रूप असल्याचे दिसते। यासाठी असे नामफलक झाकण्यासाठी मतदारांमध्ये जागृती करणारे फलक लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जावळे यांनी यावेळी घेतला। त्यामुळे लवकरच अशा ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन करणारे फलक लावलेले दिसणार आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश महाप्रळकर, म्हसळा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।